तक्रारीची वाट न पाहता शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व शेतपानंद रस्ते तत्काळ खुले करावेत, अन्यथा 13 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा शेतपानंद रस्ता कृती समितीच्या वतीनं देण्यात आलाय। याबाबत शासनाचा स्पष्ट आदेश असूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला। शेतपानन रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी राज्य शासनानं 25 मार्च 2026 रोजी कठोर शासन निर्णय जाहीर केलाय। मात्र कोल्हापूर जिल्ह्यात या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नाही। याबरोबरच अतिक्रमण धारकांना विविध शासकीय योजना आणि कर्जमाफीचा लाभ मिळत राहिलाय। या गंभीर परिस्थितीला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिवपानन शेत चळवळीच्या शेतपानन रस्ता कृती समितीच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत करण्यात आला। शासनाचा स्पष्ट आदेश असूनही प्रशासनानं कारवाई करण्याऐवजी नवीन तक्रारीची वाट पाहण्याचं धोरण स्वीकारले। याच्या निषेधार्थ तसंच शासन निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून सर्व शेतपानन रस्ते अतिक्रमण मुक्त करून वापरासाठी खुले करावेत, अशी मागणी या कृती समितीनं केली आहे। याबाबत कार्यवाही झाली नाही तर 13 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला। शेतपालन शासन निर्णयानुसार रस्ते खुले केले नाहीत, याकरता संघटनेच्या वतीने आम्ही वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून प्रशासनाने दखल न घेतल्याने त्यांच्या निषेधार्थ आम्ही 13/8 पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण करणार आहे। यावेळी उत्तम जाधव, चंद्रशेखर मस्के, बाळू पाटील, कृष्णात पाटील, बाजीराव पाटील, उत्तम पाटील, अमर पाटील, सुनील कारंडे यांच्यासह शेतपानन रस्ता कृती समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते।